कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासह 21 नगरसेवक पदांसाठीचे उमेदवार जाहीर करताच शहरात निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आले आहे। भारतीय जनता पक्ष, आरपीआय व मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडी यांच्या वतीने हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालय कोपरगाव येथे मोठ्या जल्लोषात पार पडला। या प्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक भैया कोल्हे तसेच कोल्हे गटाच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यांची उपस्थिती लाभली होती। या कार्यक्रमात पराग शिवाजीराव संधान यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली। यासह एकूण 21 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। कोल्हे गटाकडून सांगण्यात आले की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक, जनतेशी निगडीत आणि कार्यकर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे। यावेळी बोलताना स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की ज्यांनी कार्यकर्तृत्व दाखवत इतरांना संधी दिली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। मन मोठं ठेवणारे कार्यकर्ते हीच कोल्हे गटाची खरी ताकद आहे। आम्ही सर्व समावेशक आणि विकासाभिमुख पॅनल शहरवासियांसमोर ठेवले आहे। युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी सांगितले की उर्वरित प्रभागातील उमेदवारही काही तासात घोषित केले जातील। ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे आणि भाजप, आरपीआय, मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीचा कोपरगावमध्ये ऐतिहासिक विजय निश्चित आहे। कोल्हे गटाचा आत्मविश्वास, जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत। घोषित उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे: नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजीराव संधान, नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 1 साठी सौ दीपा वैभव गिरमे व वैभव सुधाकर आढाव, प्रभाग क्रमांक 2 साठी राहुल उत्तमराव खरात व सौ स्वाती दीपक जपे, तर प्रभाग क्रमांक 3 साठी जनार्दन सुधाकर कदम, तर प्रभाग क्रमांक 4 साठी दीपाली संजय उदावंत, प्रभाग क्रमांक 5 साठी वैशाली विजयराव वाजे, प्रभाग क्रमांक 6 साठी पद्मावती योगेश बागुल व विक्रमादित्य संजय सातभाई, प्रभाग क्रमांक 7 साठी प्रसाद बाळासाहेब आढाव व सोनल अमोल अजमेरे, प्रभाग क्रमांक 8 साठी मनीषा दत्तात्रय पगारे व फरदीन अल्ताफ कुरेशी, प्रभाग क्रमांक 9 साठी जितेंद्र चंद्रकांत रणशूर व विजया संदीप देवकर, प्रभाग क्रमांक 10 साठी रवींद्र दत्तात्रय कथले व वृषाली गणेश आढाव, प्रभाग क्रमांक 13 साठी स्वप्नील दिलीप मंजुळ व निलोफर फिरोज पठाण, प्रभाग क्रमांक 15 साठी सुरेखा विनोद राक्षे व अनिल विनायक आव्हाड। दरम्यान प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 14 यांचे उमेदवार सध्या प्रलंबित ठेवण्यात आले असून लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन ते उमेदवार जाहीर केले जातील अशी माहिती विवेक कोल्हे यांनी दिली। या घोषणेनंतर कोपरगाव शहरात निवडणुकीचा माहोल अधिक रंगत असून उमेदवारांकडून प्रचार युद्धाची सुरुवात होणार असल्याचे संकेत दिसत आहेत। कोल्हे गटाची निवडणुकीतील सरशी आणि विजयाचा आत्मविश्वास यामुळे शहरभरात नवचैतन्य निर्माण झाले आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।